आणि आमचं असं काही वैर असण्याचं कारण नाही आहे. परंतु शेवटी काय असतं, जनहित हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या जनहितात जो प्रत्येकाचा मायबाप कष्ट करून लेकरं शिकवतो आणि स्वप्न बघतो भविष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, नेमकं भविष्यावरती आणि अस्तित्वावरतीच आमच्या गाला घातला आहे. तिथंच आमचं नरडं दाबण्याचं काम प्रत्येक वेळेस सरकार करत आहे. आणि आम्हाला वाटतं की ज्या गोरगरीब जनतेनं स्वप्न बघितलं आहे ते उराशी बाळगलं की आपला प्रगतीकडं आपण परिवर्तनाकडे गेलो पाहिजे, तिथंच सरकार जाऊ देत नाही जाणून बुजून, म्हणून अल्टिमेटम द्यायला लागतं. पण सरकार जाऊ देत नाही असं तुम्ही म्हणता, नेमकं असं काय आहे की जे सरकार होऊ देत नाहीये आणि ते तुमच्या मनासारखंच व्हावं? आमच्या मनासारखं करावं असं आमचं एकही वाक्य नाही. जे कायद्याला या लोकशाहीला मान्य आहे, जे संविधानाला मान्य आहे ते करा. 1884 पासूनचा 81 पासूनचा असणारं आमचं हक्काचं आरक्षण, ज्या की बाकीच्यांना 90 89ला दिलं गेलं मंडळ कमिशननं, आमचं 150 वर्षापूर्वीच आहे. हक्क मागतोय आम्ही, तो दिला जात नाही. आमचं म्हणणं आम्ही त्यांच्यावरती लादित नाहीये. बरं, सरकार आमच्यावरती त्यांचं म्हणणं लादतंय. त्यांची दडपशाहीची भाषा ती आम्हाला लादली जाते आमच्यावरती. आमचा हक्क द्या म्हणतोय आम्ही, आमचं मत त्यांच्यावरती लादित नाहीत. पण आता त्याला नाविलाज आहे. जशी व्यक्ती असेल, जशी विचार असतील तसं सरळ करायला लागतं आम्हाला, त्याला नाविलाज आहे. बरं, मराठवाड्यातले एकूण 8 जिल्हे अजूनही वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. स्वातंत्र्याच्या काळानंतरही 75 वर्ष झाले आपण सगळेजण विविध समस्यांनी ग्रस्त असल्याचं केवळ बोलतो. मात्र याचं मूळ कारण काय असू शकतं असं मनोज जरांगे पाटलांना वाटतं? विषय कोणचा? विषय एवढाच की आज फक्त